I'm sorry. मी कशाला सॉरी म्हणताय? हे सगळं माझ्यामुळे झालंय. माझ्यामुळेच तुला इथे यावं लागलं. हे सगळं फेस करावं लागलं. I'm sorry. लीला, तू स्वतःला ब्लेम नाही करू शकत. हे बघ लीला, ही रूम तुझी आयडेंटिटी नाहीये. दिस इज नॉट यू. तुझ्या चुकांवरनं तुला जे जज करतायत ते बरोबर नाहीये. लोकांना तुझा चांगुलपणा, तुझा इनोसेन्स, तुझा प्रेमळ नेचर, धांदरटपणा वाटत असेल ना लीला, तो त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. तो तुझा प्रॉब्लेम नाहीये. म्हणून त्यांचं म्हणणं खरं ठरत नाहीये. लीला, तू तुझ्याकडे तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पाहायला हवा. कारण की या जगात आपणच आपल्याला नीट ओळखतो. माझ्याकडे बघ आणि मी जे काय सांगतोय ते नीट ऐक. सगळ्यात आधी हे मनातनं काढ की या सगळ्यात तुझ्या चुका आहेत. मुळात ह्या चुकाच नाही आहेत लीला. हे फक्त तुझ्या मनावर बिंबवलं गेलंय की यात तुझ्या चुका आहेत. अगं, या सगळ्या आपल्या डेली लाईफमध्ये घडणाऱ्या क्षुल्लक घटना आहेत ज्यांना चुकांचं स्वरूप दिलं गेलेलं आहे. आणि हेच लहानपणापासून तुझ्या मनात भरवलं गेलंय. आणि या जर चुका असतील ना, यापेक्षा जास्ती चुका मी केल्यात माझ्या लहानपणी. हे नो, शाळेत असताना मी माझ्या फ्रेंड्सशी भांडलोय, फ्रेंडशिप तोडली आहे. आईनी डब्बा दिलेला सांडवलाय. वॉटर बॉटल किती वेळा शाळेत विसरून आलोय. क्रिकेट खेळताना समोरच्यांची खिडकी तोडली आपल्या बॉलनी. म्हणून काय आईने मला शिक्षा नाही दिली. मी मला समजावलं, सेकंड चान्स दिला इम्प्रूव्ह होण्यासाठी. माझ्यावर मला धांदरट, वेंधळा, पनवती असा टॅग नाही दिला आईने. आणि म्हणूनच तुम्ही जसं मला परफेक्शनिस्ट म्हणता ना, तसं झालोय. हिला ज्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकतो बघतो त्याच गोष्टी आपल्या मनात घर करतात आणि त्यांनाच आपण खरं मानून मोठे होतो. आणि न कळत त्या गोष्टी आपल्या स्वभावात रिफ्लेक्ट करतात. तिला मला सांग, तू आजवर एकही गोष्ट बरोबर केली नाहीस का? तुझ्यामुळे कोणाला बरं वाटलं नाही का कधी? तुझ्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर हसू नाही आले कधी? सी, जेव्हा तुला स्वतःच्या चुका आठवायच्या होत्या तेव्हा तुला 100 चुका आठवल्यात. पण स्वतःबद्दल तुला एकही पॉझिटिव्ह गोष्ट आठवत नाहीये. आणि मला सांग की या भिंतीवर सगळ्या चुका लिहिल्यात त्या काय खरंच चुका आहेत? याचा अर्थ क्लिअर आहे लीला की ही रूम तुझी ओळख असूच शकत नाही. इट्स ओनली अदर्स परसेप्शन अबाउट यू. आणि यापुढे
स्वतःला पनिश करायचं नाही. माझ्या लीलाला त्रास दिला ना तर गाठी आहेत लशे. या घरात नेमकं काय चाललंय काही कळायला मार्ग नाहीये. गुढी पाडव्याच्या दिवसापासून या घरावर अपशकुनांनी सतत घाला घातलाय. नवीन वर्षाची सुरुवातच अपशकुनांच्या नांदीनं झाली आहे. सतत या घरावर संकटांवर संकट येत आहेत. दुर्गाला आपलं बाळ गमवावं लागलं, लीलाला हे घर सोडून जावं लागलं. आणि त्याच दिवशी तू मला मंदिरात दिसलीस. हे काय आहे अंतरा? तू जिवंत आहेस? जिवंत आहेस? जिवंत आहेस तर मग इतकी वर्ष कुठे होतीस? का नाही आलीस आधीच? का तू त्याच दिवशी माझ्या समोर आलीस? का तुझा आणि या घरामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडतात त्याचा काही संबंध आहे का? तू खरंच जिवंत आहेस का? का मला वाचवतायत? डोक्यामध्ये प्रश्नांचं काहूर माजलंय. काही समजेन असं झालंय मला. काय करू काही कळेन असं झालंय. तू आहेस का तरा? जिवंत आहेस का तू? मग कुठे होतीस इतकी वर्ष? मी तुला उद्या मंदिरात भेटायला येणार आहे. मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. भेटशील ना मला? भेटशील ना मला अंतरा? मी देतो एजंट. थँक्यू. तुम्ही या. अय्या हे काय कोण आलं होतं? ते हे बघू काय दिलंय. अरे हं? त्यात काय? कालिंदी. एजे लीला ती आराम करते, तिला आराम करू द्या. एजे तुम्ही आलात बरं झालं. माझ्या लीलाला खरंच तुमच्या आधाराची गरज होती. जे काही घडलं ना त्यात ती दोषी आहे असंच ती मानते. हो तुम्ही बोला तिच्याशी. लीलाचे बाबा मी आहे ना इथे. सगळं ठीक आहे. तुम्ही काळजी करू नका. मी काय म्हणते, नाही बराच वेळ झाला तुम्ही इथे आलात आणि आजचा दिवस हा असा. जेवण तयार आहे, मी वाढते. तुम्ही पसात ताटं घेते मी. हा लीलाचे बाबा मला भूक नाही आहे, तुम्ही जेवून घ्या. हे जे घरात आल्यापासून साधं पाणी सुद्धा प्यायले नाही आहेत. खूप दुखावले गेलेत ते. हे म्हणतात ते बरोबरच आहे. हे जे दुखावले गेलेत, माझ्याशी बोलणं सोडा, माझ्याकडे बघतही नाहीयेत. अरे देवा, म्हणजे माझ्यावर रागवले की काय? तेव्हा बाबा तूच वाचव रे बाबा. नाही मी असं त्या जहागीरदारांच्या सुडांकडून ऐकलंय की जे चिडतात तेव्हा भयंकर शिक्षा करतात. आई ग, पप्पा वाचव रे वाचव.
सासूबाई, तुमच्या मुलीने आजवर खूप सहन केलंय. तिची तिच्या खऱ्या रूपाशी ओळख करून द्यायची वेळ आली आता. आशीर्वाद द्या. काय चाललंय तुझं? कालिंदी आणखी माझ्या मनातून किती उतरणार आहेस तू? चल. लीला, तू आलीस बाळा. आई हो. हे काय होतंय देवा? कसले भास होत आहेत मला. आजी, मला कधी कधी तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतं. तुझ्या मुलाच्या कर्माची फळं तुला भोगावी लागतात. पण काय करणार, तू प्रेम करतेस ना तुझ्या मुलावर, मग त्याची किंमत तर मोजावीच लागेल ना.
हॅलो सर. तुम्ही मला सांगितलं ना तसं मी हे सगळे फोटो आणलेले आहेत. आता हळू. हे सगळं मला चुपचाप करायचंय. विश्वात डमशराज खेळतोय का आपण? हळू बोलायचं ना, म्यूट नाही. मराठी कळलंय मला. तू आतमध्ये जा. हे जिथे मी मार्किंग केलं तिथे लाव. मी आलोच. एजे एजे कॉफी. आय थिंक एजे अजून उठले नाहीये झोपेतून. कसं शक्य आहे? एवढ्या उशिरापर्यंत झोपत नाहीत ते. हो. एजे एजे दार उघडच आहे. आज जाऊन बघूयात. हा. एजे एजे कॉफी. एजे तू वॉशरूम मध्ये बघ. हा. वॉशरूम मध्ये वहिनी. हा. एजे नाही आहेत वॉशरूम मध्ये. अरे सकाळ सकाळ कुठे गेले असतील? मला वाटतं स्वरूप एजे काल रात्रीपासूनच गायब आहेत. कसं शक्य आहे वहिनी? ते जेव्हा पण जातात तेव्हा सांगून जातात ना घरच्यांना. असं अचानक कुठे गेले? बघ ना रूमची काय अवस्था झाली. हे बघ, हे ब्लँकेट हे असं कधी ठेवतात का? ते तिथे कपाट उघडे. एजे असते ना तर अप टू डेट राहिली असते. त्यांनी असं ठेवलं नसतं सगळं. हा बरोबर आहे तुमचं वहिनी. मग एजे गेले कुठे? जाऊन जाऊन कुठे जाणार? लीलाच्या माहेरी गेले असतील. गेले असतील ना. वहिनी वहिनी तर काय करायचं आपण? एक तर त्यांचा इथे रोमॅन्स सुरूच होता, आता तिथेही सुरू असेल. आपल्याला त्यांना कायमचं वेगळं करायचं होतं ना वहिनी. हो. आपल्याला ना लवकरात लवकर असं काहीतरी करायला हवं जेणेकरून एजे आणि लीला परत कधीच भेटणार नाहीत. हा असंच पण आपण करायचं काय? सगळं मीच कसं सांगू? तू पण तुझं डोकं लाव ना. मिसेस मोहिते, तुम्ही आजवर लीलाशी कधीच नीट वागला नाहीच. तिच्या प्रत्येक चुका तिच्या मनावर बोल्ड लेटर्सनी कोरत गेला. आणि असं या अशा चुका रूमभर डिस्प्ले केल्यात. का केलं तुम्ही असं? मी तुम्हाला काहीतरी विचारतोय. आज मी